चना मी सकाळी भिजत घातलेला, एक 7-8 तास भिजला आहे. आता कुकरमध्ये तर शिजवून घेणार. हां, चांगला भिजला गेला चना. आता एक 4-5 शिट्या देऊन घेणार. पाण्याचा कटक घालायचं. त्याच्यानंतर अजून थोडं पाणी घालायचं. म्हणजे शिजायला पाणी जास्ती पाहिजे नाही चण्याला, थोडंसं लिक्विड करणार आहे. हां, आता त्याच्यात हे 2 टोमॅटो चिरलेत. हे 2 टोमॅटो तसेच घालणार. म्हणजे शिटा झाल्यानंतर त्याची स्किन काढता येते आणि नंतर मग मिक्सरला प्युरी करता येते. म्हणून मी अशा अर्धे करून घातल्या. 2 हिरव्या मिरच्या टेस्टसाठी. नंतर चिली पावडर घालणार आहे. आणि हा बटाटा त्याचं हे काढणार आहे. हे काढून त्याची स्किन काढून अर्धा करून तसाच घालणार. नंतर मग स्मॅश करायला येतोय. म्हणजे त्याला थिकनेस येण्यासाठी टोमॅटोची प्युरी आणि बटाटा शिजवून त्याचं स्मॅश करून घालणार. म्हणजे त्याला थिकनेस चांगला येतो. आणि कुकरला एक 5-6 शिट्या देऊन घेणार. तोपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यायचा. कांदा, गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर. घरच्या घरी कमी साहित्यात चना मसाला करणार. हां, आता बटाटा कुकरमध्ये घालते आणि कुकर झाकून घेते. आता एक 5 शिट्या देणार. कुकरला 5 शिट्या देपर्यंत कांदा, कोथिंबीर बारीक करून घेणार. चना मसाला करण्यासाठी सरसों का तेल म्हणजे मोहरीचं तेल वापरायचं. टेस्ट चांगली येते, डिफरंट टेस्ट येते. चना चांगला शिजला गेला. तर काय करायचं, हे टोमॅटो असं स्किन काढून घ्यायचं. म्हणून टोमॅटो बारीक करायचं नाही. बारीक केलं तर स्किन काढायला येत नाही आणि ते स्किन आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. हे काढायचं आणि हे 4 टोमॅटो आणि थोडासा चना पण घ्यायचा. म्हणजे ग्रेव्ही तीच असते त्याला, म्हणून थोडासा चना एवढं मिक्सरला बारीक करून घेते. तेल तापेपर्यंत मिक्सरला बारीक घेते. आता तेल तापलंय. कांदा, मोहरी, जिरं, हळद, हिंग. कांदा असं व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर तिखट एक 2 चमचे. कोल्हापुरी तिखट जास्त झणझणीत असते. 2 चमचे लागतात. छान थोडंसं हलवायचं. आता ही काय प्युरी आहे, हे केलं मिक्सी. हाच मसाला तसे जरा मिक्स करून घ्यायचे. त्याचे पण हरभरे शिजलेले असतात, त्यामुळे जास्त लागत नाही. आता ते मिक्सरच्या भांडं धुवून म्हणजे तिथे राहिलेला मसाला रुबवलेला घातला. आता चना घालायचा. म्हणजे चण्यामध्ये शिजलेलं जे पाणी असतंय तेच पाणी याच्यात घालायचं करीचं होण्यासाठी. असं मऊ शिजला गेला. आता हा बटाटा की नाही, हा बटाटाचा स्मॅश करायचा. म्हणजे थिकनेस यायला मदत होते. आता 4 शिटा दिलेल्या असतात, त्यामुळे चांगला मऊ झालेला असतं. त्यामुळे काय हे करायची गरज नाही. परत चिरायची वगैरे काही गरज नसते. आता एक उकळी दिली की काम झालं. आज मी चण्याबरोबर चपाती करणार आहे. चपाती केली तर चालतं, भाकरी केली तर चालतं. मीठ घालणार, चवीपुरतं मीठ घालायचं.
चवीपुरतं मीठ. त्याला छानपैकी अशी उकळी द्यायची. उकळी आली की चना मसाला खाण्यासाठी तयार. चना खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याच्यात काढून घ्यायचं. दुसरं काही लागत नाही की करी करण्यासाठी खोबरं किंवा शेंगा कशाची गरज नाही. चना खाण्यासाठी तयार आहे. आणि त्याच्याबरोबर चपाती, चना आणि डाळीची आमटी केली चोडाची प्लेन भाताबरोबर. आज रात्रीचा मस्त प्लॅन.